विद्यार्थी मित्रो, मी आटले सप्रे पित्रे कॉलेज देवरुखनी दंतपाथे सर्वांचं आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 10वी पास होऊन 11वी वाणिज्य या शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन एकूण कॉमर्स या शाखेमध्ये 6 विषय आहेत. त्याच्यामध्ये वाणिज्य संघटन व व्यवस्थापन OCM ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा विषय मी शिकवणार आहे. आणि या विषयामध्ये आपणाला वर्षभरामध्ये एकूण 8 टॉपिक अभ्यासायचे आहेत. मुळात पुस्तकात दिलेले आहेत. परंतु यावर्षी कोविड या साथीमुळं टॉपिक नंबर 3 लघुउद्योग आणि व्यवसाय सहाय्यक संस्था, टॉपिक नंबर 3 आणि 6 हे 2 टॉपिक वगळलेले आहेत. आता यामधील पहिला जो टॉपिक आहे व्यवसाय स्वरूप आणि व्याप्ती, तर आपण हा व्यवसायाचा अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्ये याच्यामध्ये पहिल्या टॉपिकबद्दल माहिती पाहणार आहोत. आता व्यवसाय हा शब्द बऱ्याच वेळा आपल्या प्रत्येकाच्या अंगलळणी पडलेला आहे. मनुष्य हा एक समाजशील प्राणी आहे. पण मानवी गरजा या अमर्यादित आणि सतत बदलणाऱ्या आणि वाढणाऱ्या असतात. तर गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणारी संसाधने मानवी गरजांच्या तुलनेने अत्यंत दुर्मिळ असतात. आणि अशा स्थितीमध्ये मानव प्रथम प्राथमिक गरजा व नंतर इतर गरजा भागवण्यासाठी सातत्याने परिश्रम करत असतो, काही ना काही कार्य करत असतो. मानवी जीवन सुखमय करण्यासाठी मानव जे परिश्रम करतो त्याला आपण मानवी कार्य असं म्हणत असतो. अनेक प्रकारची कार्य आपण त्या ठिकाणी हाती घेत असतो. यामध्ये उदाहरणार्थ शेतकरी शेतकाम करतो, खाण कामगार खाणीमध्ये काम करतो, कारकून म्हणजे क्लर्क आहेत ते ऑफिसमध्ये काम करत असतात, शिक्षक असतील शाळा महाविद्यालयामध्ये काम करत असतात. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कृतीमध्ये मग्न असते. त्यामुळं अशा ज्या कृती आहेत या कृतींचं वर्गीकरण किंवा प्रत्येक माणूस, कुठलाही माणूस जरी असला तरीसुद्धा कोणत्या ना कोणत्या कृतीमध्ये तो व्यग्र असतो. कारण कुठलंही काम केल्याशिवाय माणसाला आपली प्रगती करता येत नाही, आपल्या गरजा पूर्ण करता येत नाहीत. तर आर्थिक कृती आणि आर्थिकेतर कृती आणि आर्थिक कृती 2 प्रकारच्या कृती मानवाकडून केल्यात असतात. आता अर्थार्जनाशी संबंधित नसलेली कृती म्हणजे आर्थिकेतर कृती आणि अर्थार्जनाशी संबंध असलेली कृती याचा अर्थ आर्थिक कृती. ते पहिलं आपण आर्थिकेतर कृती म्हटलेलं आहे, नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. आर्थिकेतर कृतीमध्ये पैशाची अपेक्षा आपण ठेवत नाही. पैशाची अपेक्षा न ठेवलेल्या कृतींचा समावेश त्यामध्ये होत असतो की ज्यात वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक बाबींचा समावेश आहे. पुस्तक वाचणं, जनतेची सेवा करणं, आईने स्वयंपाक करणं, अनेक प्रकारच्या कृती समावेश त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. वृद्ध आजारी मातापित्यांची पुत्राने केलेली शुश्रूषा आहे. मातेकडून होणाऱ्या मुलांचं संगोपन आहे. अपंगांना केलेली मदत आहे. किंवा विनामूल्य समजा वैद्यकीय सेवा दिली तर तिला आर्थिकेतर कृती म्हणता येईल की ज्यामध्ये प्रेम, भावना, सेवा अशा वृत्ती असतात. यामध्ये पैसा मिळवणं हा उद्देश नसतो. तर आर्थिक कृती आपण म्हणत असतो. आर्थिक कृती याचा अर्थ काय की प्रत्येक कृती पाठीमागं पैसा मिळवणं हा उद्देश असतो. अर्थ याचा अर्थ पैशाचा संबंध आहे. पैशाशी संबंधित ज्या कृती आहेत या सर्व कृतीला काय म्हणतो आपण? व्यवसाय असं म्हणत असतो. त्यामुळं व्यवसायाची व्याख्या एक दिलेली आहे बघा. त्यामुळं वितरणामध्ये वस्तू किंवा सेवा यांचा समावेश होत असतो आणि या वस्तूंच्या वितरणासाठी प्रामुख्याने अन्य सेवांची पण आवश्यकता असते. ते पहिलं आपण व्यवसायाची 1-2 व्याख्या बघा ते दिलेलं आहे. तर व्यवसाय म्हणजे काय? ह्याने काय म्हणतात बघा, मालाचं उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्य म्हणजे व्यवसाय.
जे उत्पादन करणं, जे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्य म्हणजे व्यवसाय. नंतर प्राध्यापक प्राईड, कपूर, हक्स यांच्यामध्ये समाजाच्या गरजाची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे नफा मिळण्याच्या दृष्टीने उत्पादन आणि विक्रीसाठी व्यक्तींनी सामूहिक प्रयत्न करणे म्हणजे व्यवसाय. म्हणजे एकूण आपण दोन व्याख्या जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, कोणत्या ना कोणत्या वस्तूंच्या किंवा सेवांचं पहिलं उत्पादन व्हायला पाहिजे आणि ते उत्पादन केल्यानंतर त्याची विक्री व्हायला पाहिजे, म्हणजे वितरण व्हायला पाहिजे, विक्री व्हायला पाहिजे. आणि यामध्ये सामूहिक प्रयत्न म्हटलेला आहे, अनेक व्यक्तींचा समावेश त्याच्यामध्ये येत असतो. म्हणजे वस्तूचं उत्पादन झाल्यापासून, कोणत्या वस्तू किंवा सेवेचं उत्पादन झाल्यापासून ती ज्याच्यासाठी निर्माण केलेली आहे म्हणजे ग्राहकासाठी आहे, त्या ग्राहकापर्यंत ती वस्तू पोहोचेपर्यंत त्या वस्तूवरती ज्या क्रिया प्रक्रिया केल्या असतात आणि त्यामध्ये ज्या व्यक्ती, संस्था यांचा अंतर्भाव होत असतो की त्यांची मदत आपल्याला घ्यावी लागत असते, या सर्वांचा समावेश व्यवसायामध्ये म्हटलेला आहे. त्या सर्वांना मिळून आपण व्यवसाय असं त्या ठिकाणी म्हणत असतो. त्यानंतर हे बघा, व्यवसाय हा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या समूहाचा सुसंघटित प्रयत्न दर्शवतो. वस्तू व सेवांचं उत्पादन करून आणि बाजारपेठेमध्ये त्याची विक्री करून नफ्याच्या स्वरूपामध्ये मोबदला मिळण्याच्या पद्धती प्रयत्न व्यावसायिकाकडून केला जातो. तसेच समाजाच्या विविध प्रकारच्या गरजा भागविल्या जात असतात. यामध्ये कोणते लक्षात घ्या, कोणताही व्यवसाय ज्यावेळी मानव करत असतो त्यावेळी त्यामध्ये वस्तू तयार करणं म्हणजे उत्पादन करणं, त्याचं वितरण करणं आणि विक्री करणं, यासाठी मानवी श्रम, तर यामध्ये मानवी श्रम असतील किंवा यंत्राची मदत असेल, यंत्राच्या सहाय्यानं असेल, उत्पादन घेत जात असतं. कृषी उत्पादने किंवा कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तू म्हणजे मानवी श्रमाच्या मदतीनं किंवा यंत्राच्या सहाय्यानं तयार केलेल्या असतात. तर उदाहरण काय दिले बघा, जमिनीची मशागत करून अन्नधान्य पिकवणं म्हणजे शेतकरी आहे, शेती उत्पादन आहे. अन्नधान्य उत्पादन किंवा कृषी उत्पादनाचं उदाहरण आहे. किंवा मानवी श्रम किंवा यंत्राच्या सहाय्याने कारखान्यातून तेलाचं निर्माण करणं, मग तेल बियामधून खाद्यतेल तयार करणं, कच्च्या मालावरती प्रक्रिया करून त्यामधून पक्का माल तयार करणं, औद्योगिक उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग औद्योगिक उत्पादन हे त्या ठिकाणी येत असतं. तर अशा प्रकारे व्यवसाय म्हणजे काय आपण जर पाहिलं, व्यवसाय एक आर्थिक कृती आहे. व्यवसायाचा सर्वसामान्य आपण अर्थ पाहिला की ज्यामध्ये कोणत्या ना कोणत्या वस्तू किंवा सेवांचं उत्पादन करणं आणि नफ्याच्या उद्देशानं त्या वस्तू अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवणं, आणि यामध्ये मग ज्या विविध व्यक्ती आणि संस्था यांचा सर्व समावेश होत असतो की जी कार्य त्या ठिकाणी होत असतात, या सर्वाला मिळून आपण काय म्हणत असतो, व्यवसाय असं म्हणत असतो. नंतर व्यवसायाची वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी सांगता येते. आता व्यवसाय पहिलं म्हणजे काय सांगते, आर्थिक कृती आहे. बघा आपण म्हटलंच इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, आर्थिक कृती याचा अर्थ काय की ज्यामध्ये अर्थार्जन करणं, अर्थप्राप्ती महत्त्वाची आहे. जे कार्य आपण अर्थप्राप्तीसाठी आणि आपल्या उपजीविकेसाठी करत असतो त्याला व्यवसाय म्हणायचं. यामध्ये कुठले प्रेम, आपुलकी किंवा करुणा याचा समावेश नसतो. इथं भावनेला वाव नसतो. इथं प्रत्येक व्यक्तीची कृती करते ती जर नफ्यासाठी असेल, पैसा मिळवण्यासाठी असेल, तरच त्याला काय म्हणू आपण, व्यवसाय असं म्हणू शकतो. म्हणजे कोणतंही कार्य नफा मिळवण्याच्या दृष्टीने ज्यावेळी करतो त्याला आपण व्यवसाय म्हणतो. नफ्याच्या उद्देशाने किंवा पैसा मिळवणं, संपत्ती मिळवणं, संपत्तीची निर्मिती, संपत्तीची प्राप्ती, पैसा मिळवणं, या उद्देशानं जे आपण काम करतो त्याला व्यवसाय म्हणता येईल. दुसरं वैशिष्ट्य सांगता येतं की दोन पक्ष, टू पार्टीज. कुठलाही व्यवसाय असो, प्रत्येक व्यवसायामध्ये, व्यवसायाच्या घडामोडीमध्ये देवाणघेवाण असते आणि देवाणघेवाण म्हटल्यानंतर कमीत कमी दोन व्यक्तींची गरज आहे. टू पार्टीज आर रिक्वायर्ड. दोन व्यक्तींची गरज असते. त्यामुळे एक व्यक्ती ती वस्तू देणारी असते
दुसरी घेणारी असते. मग देणारा आणि घेणारा. घेणारा कोण? ग्राहक आहे आणि देणारा कोण? विक्रेता आहे. याचा अर्थ दोन पक्ष, याचा अर्थ ग्राहक आणि विक्रेता, परचेसर अँड सेलर, खरेदीदार आणि विक्रेता, हे दोन व्यक्ती त्या ठिकाणी एकत्र येणं आवश्यक असतं. मग यांच्यामध्ये जे परस्पर व्यवहार त्या ठिकाणी होत असतात आणि त्या व्यवहारातून तो व्यवहार हा एक व्यवसाय आहे. व्यवसायातील व्यवहार पूर्ण होणं म्हणजेच खरेदीदार आणि विक्रेता यांच्यातील लेखी किंवा तोंडी करार होय. दोन पक्ष असतात. एक पक्ष वस्तू विकणार असेल, दुसरा वस्तू खरेदी करणार असेल. ठीक आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य सांगतात की नफा हेतू आहे. बघा, आता मगाशी म्हटलं की पैसा देणं आणि वस्तू घेणं दोन पक्ष आहेत. पैसा घेणं आहे, पण पैसा घेणं इथं कसं? अधिक पैसा घेणं, नफा मिळवणं. उदाहरणार्थ 10 रुपयाला आपण वस्तू खरेदी केली तर ती 12-13 रुपयाला विकली, म्हणजे 2-3 रुपये आपला नफा आहे. 10 रुपयाची वस्तू खरेदी करून आपण 10 रुपयालाच विकत नाही, त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही. नफा मिळवणं हा कोणत्या व्यवसायाचा मूळ उद्देश आहे, की नफा त्या व्यवसायाचा कणा म्हटलेला आहे. कोणत्याही व्यवसाय नफ्यासाठी असतो, पण व्यवसायामध्ये वस्तूंची मोठ्या प्रमाणावरती विक्री करणं अपेक्षित असतं. मग काय वस्तूची किंमत थोडीफार कमी करतो, कमी किंमत करून अधिकाधिक विक्री वाढावी आणि त्यातून अधिकाधिक नफा मिळवावा. या नफा मिळवण्याच्या उद्देशानं व्यावसायिक आपली कृती करत असतो. कारण नफा जर मिळाला तरच तो व्यवसाय यशस्वी चालू शकतो, तो दीर्घकाळ टिकू शकतो. त्यामुळे नफा हा व्यवसाय, आणि अर्थात नफ्याचं प्रमाण प्रत्येक व्यवसायामध्ये वेगळं असेल. नफा व्यवसायानुसार वेगवेगळा असतो, परंतु नफा हा आवश्यकच असतो. ठीक आहे. त्यानंतर वस्तू आणि सेवांचं उत्पादन. तर कुठलाही व्यवसाय जर असेल तर पहिलं त्याचं उत्पादन होणं आवश्यक आहे. वस्तू असो किंवा सेवा असो, पहिलं त्याचं उत्पादन होणं गरजेचं आहे. उत्पादन घ्यावं लागतं. मग त्या वस्तू एकतर कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण केल्या जात असतात किंवा उत्पादकाकडून त्याचा पुरवठा होत असतो. या कृतीमध्ये उत्पादकाचं मोठं ध्येय असतं की ती वस्तू विक्री करून नफा मिळवणं. म्हणजे वस्तू किंवा सेवा यांचं उत्पादन त्या ठिकाणी होत असतं की जे उत्पादन ग्राहकापर्यंत पोचवून त्यामधून नफा मिळवणं. ठीक आहे. नंतर वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण. आता दोन पक्ष म्हणतो, त्याच्यामध्ये त्याचा संदर्भ आपण दिला आहे, त्याचा अर्थ पाहिलेला आहे. देवाण आणि घेवाण दोन व्यक्तीमध्येच होत असते. तर व्यवसायामध्ये वस्तू आणि सेवांच्या देवाणघेवाणीचा समावेश आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पैशाच्या स्वरूपामध्ये किंवा किमतीमध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण केली जाते. उदाहरणार्थ 30 रुपये दिले आणि 100 रुपयाची सोय घेतली, किंवा उसी पुस्तक आहे, 100 रुपये दिले आणि उसी पुस्तक खरेदी केलं. हॉटेलमध्ये गेलो, 50 रुपये खर्च केले आणि नाश्ता घेतला. इथे सेवा झाली. वस्तू असेल किंवा सेवा असेल, यांची देवाण आणि घेवाण त्या ठिकाणी होत असते. याउलट वस्तू विनिमयामध्ये वस्तू व सेवांच्या बाबतीत इतर वस्तूंची अदलाबदल केली जात असते. परंतु वस्तू विनिमय हा याला व्यवसाय म्हणता येत नाही. वस्तूमध्ये तिथं नफा मिळवणं उद्देश नसतो, एकमेकाची गरज पूर्ण करणे हा असतो. मग गरज पूर्ण करणं हे व्यवसायामध्ये येत नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल वस्तू आणि सेवांचा विनिमय. वस्तू आणि सेवांचा विनिमय. वस्तू उपभोग्य वस्तू असतील किंवा भांडवली वस्तू असतील, कुठलाही व्यवसाय असू द्या, या व्यवसायामध्ये किंवा कुठलाही व्यवसाय वस्तू किंवा सेवा याच्याशी संबंधित आहे. कुठलाही व्यवसाय असू द्या, हा वस्तू किंवा सेवा यांच्याशी संबंधित आहेत. वस्तू किंवा सेवांशिवाय व्यवसाय होऊ शकत नाही. या वस्तू उपभोग्य असतील, उदाहरणार्थ चहा आहे, दूध आहे, पेन्सिल आहे, किंवा भांडवली वस्तू असतील की ज्या व्यवसायासाठी निर्माण केलेल्या असतात. तसंच सेवांचाही विनिमय आहे. सेवा उदाहरणार्थ कुठल्या आहेत? बँका आहेत,
विमा आहे, वाहतूक आहे, संग्रहण आहे, सेवा पण आवश्यक आहे, सेवांचाही विनिमय आहे. उदाहरणार्थ वाहतूक जर झाली नाही तरीसुद्धा व्यवसाय होणार नाही. म्हणजे विनिमय हा वस्तूंचाही आहे आणि सेवांचाही आहे. वस्तूमध्ये कुठले प्रकार आपण म्हटले? उपभोग्य वस्तू आहेत आणि भांडवली वस्तू आहेत. उपभोग्य वस्तू याचा अर्थ ग्राहक त्या वस्तू स्वतः खरेदी करतो, म्हणजे स्वतःसाठी वापरतो, स्वतःसाठी वस्तू खरेदी करत असतो की त्या वस्तू एकदा वापरल्यानंतर त्या नष्ट होत असतात. आणि भांडवली वस्तू याचा अर्थ काय की त्या वस्तूपासून पुन्हा वस्तू निर्माण केल्या असतात किंवा त्या वस्तूपासून अन्य सेवा लोकांना देता येत असते, उत्पादन घेता येतं, सेवा देता येते किंवा त्या वस्तू आपण अनेक वर्षानुवर्षे वापरतो, त्याला भांडवली वस्तू म्हणायचं. मग यंत्र, फर्निचर उदाहरण दिलं, यंत्र आहे, फर्निचर आहे किंवा बिल्डिंग आहे, हे सर्व भांडवली वस्तू म्हणता येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येतं की व्यवसायामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. सातत्य, कंटिन्युटी. म्हणजे सातत्याचा अर्थ काय की एकच कार्य आपण जर वारंवार करत असू तरच तो त्या वस्तूचा व्यवसाय करतो असं आपणाला म्हणता येईल. उदाहरणार्थ फर्निचरच्या दुकानामध्ये टेबल आहे, खुर्ची आहे, टीपॉय आहे, शोकेस आहे, हे तो वारंवार विकत असतो, त्यामुळे तो त्याचा व्यवसाय आहे. लाकडी फर्निचर असेल किंवा लोखंड स्टील कपाट वगैरे असतील तर ते खरेदी करणं आणि विक्री करणं हे सातत्याने असतं. ते व्यवहार वारंवार होत असतात, फ्रिक्वेन्सी जास्त असते, वारंवार तेच ते काम करत असतो, तर तो त्याचा व्यवसाय होईल. परंतु जर समजा मी माझ्या घरामधील माझं जुनं फर्निचर, जुनं टेबल विकलं, इथे देवाणघेवाण झाली, दोन पक्ष आले, वस्तू विकलेली आहे, मी पैसे घेतले, त्याला वस्तू दिली, देवाण आणि घेवाण झाली, परंतु माझ्या या कृतीमध्ये वारंवारिता नाही. मी फर्निचर एकदा विकलं, जुनं कपाट होतं, विकलं, पैसे घेतले, पण ते फर्निचर विकणं हा माझा व्यवसाय नाही, तिथं व्यवसाय होणार नाही. म्हणजे फर्निचर वर्क्समध्ये ज्यावेळी फर्निचर विकला तर त्यावेळी तो त्याचा व्यवसाय होऊ शकतो. परंतु ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या घरामधील किंवा ऑफिसमधील समजा एखादं जुनं फर्निचर ऑफिसनं विकलं तर तो त्यांचा व्यवसाय म्हणता येणार नाही, कारण त्यांचं ते नेहमी त्या व्यवसायामध्ये त्यांचं सातत्य नसतं. त्यामुळे कोणत्याही क्रियेचं ज्यावेळी सातत्य असतं, सातत्यपूर्ण आपण ज्या प्रक्रिया, सातत्यपूर्ण क्रिया करत असतो, प्रक्रिया नाही, जे कार्य आपण सातत्याने करत असतो त्याला तो त्याचा व्यवसाय असं म्हणता येतं. ठीक आहे. त्यानंतर कोणत्या व्यवसायामध्ये असणारा परतावा अनिश्चित आहे, अनसर्टेनिटी आहे, इनडेफिनिट रिटर्न्स. व्यवसायामध्ये निश्चित असं उत्पन्न नसतं, त्याचा अंदाज घेता येत नाही, नफ्याचा अंदाज घेता येत नाही. एखाद्या वेळी जास्त मिळेल, कमी मिळेल, कधी नफा मिळेल, कधी तोटाही होईल, नुकसान सोसावं लागेल, अनसर्टेनिटी असते. त्यालाच आपण व्यवसाय म्हणतो. जेवढी आपण जोखीम जास्त घेऊ तेवढा अधिक नफा होत असतो, अधिक व्यवसायाची प्रगती त्या ठिकाणी करता येत असते. म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्येही अनिश्चितता असते, अनसर्टेनिटी आहे. तस परत त्यांनी जोखीम किंवा धोका पण म्हटलं आहे. खरं म्हटलं अनिश्चितता आणि धोका याच्यामध्ये खरं विशेष फरक नाही आहे, परंतु पुस्तकात त्यांनी वेगळा मुद्दा दिला म्हणून फक्त आपण तिथे पाहणार आहोत. कारण अनिश्चितता, जोखीम, धोका एकच आहे तसं म्हणतात. व्यवसाय कसा म्हणायचं? प्रत्येक व्यवसायामध्ये जोखीम आहे, धोका आहे. त्या नुकसानीला आपल्याला कधी किती सामोरं जावं लागेल हे सांगता येत नाही. त्या दुर्दैवाने समजा नैसर्गिक किंवा परिस्थितीजन्य घटनामुळं अनेक व्यवसायामध्ये जोखमीची तीव्रता कमी जास्त असू शकते. उदाहरणार्थ पूर आहे, आग आहे, हे शॉर्ट सर्किट आपण म्हणत असतो, भूकंप आहे किंवा लोकांच्या बदलत्या फॅशन्स आहेत, उत्पादन पद्धतीमध्ये बदल होत असतो, ग्राहकांच्या आवडनिवडी बदलत असतात, हा पण धोका आहे. किंवा चोरी आहे, आग, मग कशा म्हटलं, चोरी, आग आहे, नैसर्गिक आपत्ती आहेत. म्हणजे आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर वस्तूमध्ये किमतीमध्ये चढउतार आहेत, मागणीतील चढउतार आहेत, होणारं संशोधन आहे, हाही धोका आहे, संशोधनाचा धोका आहे. नवीन वस्तू निर्माण झाल्यानंतर जुनी जी वस्तू आहे त्या जुन्या वस्तूला मागणी निर्माण होत नाही आणि त्यामुळं या वस्तू विक्रीमधून विक्रेत्याला तोटा होऊ शकतो किंवा काही वेळा त्या वस्तू विकल्या न जात्या तशाच वस्तू पडून राहू शकतात. त्यामुळे स्वतःला अधिक जोखीम त्याला स्वीकारावी लागत असते, कारण या बाह्य घटनांवरती त्याचं नियंत्रण नसतं.
अनेक असे घटक असतात की ज्याच्यावरती विक्रेत्याचं नियंत्रण नसतं, त्याचा ताबा नसतो त्याच्यावर त्यामुळं बाह्य घटकांमध्ये जर काही बदल झाला तर त्यापासून विक्रेत्याला अधिक नुकसान हे होऊ शकत असतं. आणि शेवटचं वैशिष्ट्य सांगता येतं की उपभोक्त्याचं किंवा ग्राहकाचं समाधान. हे खरं म्हटलं तर पहिलं मत लक्ष व्यवसाय हा आपण म्हटलं की वस्तू निर्माण झाल्यापासून ते ती वस्तू ग्राहकापर्यंत पोचणं. वस्तूचं उत्पादन उत्पादकाने घेतलं, परंतु ती वस्तू ज्याच्यासाठी निर्माण केलेली आहे तो ग्राहक, त्या ग्राहकाला त्या वस्तूपासून जर समाधान मिळत मिळत नसेल तर त्या वस्तूचा व्यवसाय चालणार नाही. उपभोक्ता किंवा ग्राहक त्या वस्तूपासून जर काय म्हणू आपण त्याला वस्तूपासून जर आनंदी असेल, त्याला समाधान मिळत असेल, उदाहरणार्थ 100 रुपये दिल्यानंतर त्या 100 रुपयाचं समाधान त्याला त्या वस्तूमधून जर मिळत असेल तरच त्या वस्तूचा व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे चालू शकेल. कारण ग्राहकाचं समाधान हे सर्व आर्थिक उपक्रमाचं अंतिम ध्येय आहे. तर कोणत्याही व्यवसाय त्याला अपवाद नाही. दर्जेदार वस्तू आणि सेवांचा पुरवठा ग्राहकाला परवडणाऱ्या किमतीमध्ये, माफक किमतीमध्ये करून ग्राहकाचं समाधान करण्यावर आज प्रत्येक व्यवसाय हा अधिक भर देत असतो. म्हणजे अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये व्यवसायाचा अर्थ पाहिला. आर्थिक कृती. कोणत्याही व्यवसाय कशाला म्हणायचं की जे कार्य मानव पैसा मिळण्याच्या दृष्टीनं संपत्ती निर्माण करणं किंवा संपत्ती प्राप्त करणं या उद्देशानं जे कोणतंही कार्य करतो त्याला असं पण व्यवसाय म्हटलं जात असतं. आणि व्यवसायाची सर्वसामान्यपणे एक 10 तत्वे आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहेत. थँक्स.